तर चेंज द व्हॉइस पाहत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की इम्पेरेटिव्ह जे सेंटेन्स आहे त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह कसं करतात. कारण बरेचसे असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे जे आज्ञार्थी वाक्य असतात त्या आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हॉइस करता येत नाही. तर यासाठी खूप सोपं आहे. जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात त्या सेंटेन्सचा फॉर्म्युला असतो वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या असलेल्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा ऍबसेंट असतो. जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं त्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा ऍबसेंट असतो. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हटलं हे वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीनं ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर असतं. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्याचा फॉर्म्युला आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 या पद्धतीनं याचं पॅसिव्ह व्हॉइस केलं जातं. पाहूया एक्झाम्पल. एक एक्झाम्पल पाहूया आपण. जर वाक्य असेल क्लोज द डोअर. ओके, अशा प्रकारचं सेंटेन्स आहे आणि या सेंटेन्सला जर म्हटलं चेंज द व्हॉइस करा म्हणजे प्रयोग बदला तर कसं करणार हे पहा. क्लोज हा वर्ब आहे आणि द डोअर हा ऑब्जेक्ट आहे. मग इम्पेरेटिव्ह अशा प्रकारचं असलेले जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हा फॉर्म्युला यूज करायचा. कशा पद्धतीने होणार सेंटेन्स पहा. लेट त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे द डोअर त्यानंतर काय घ्यायचं बी त्यानंतर V3 क्लोजचा थर्ड फॉर्म क्रियापदाचं तिसरं रूप काय होणार आहे क्लोज्ड. म्हणजे सेंटेन्स जे आहे त्याचं चेंज द व्हॉइस झालं लेट द डोअर बी क्लोज्ड. अशाच प्रकारचं दुसरं जर वाक्य असेल वॉश माय कार. ओके, आता या असलेल्या सेंटेन्सचं काय करायचंय आपल्याला पुन्हा चेंज द व्हॉइस करायचंय. हे पहा वर्ब आहे ऑब्जेक्ट आहे काय होणार लेट माय कार बी वॉशचं तिसरं रूप वॉश्ड. बरोबर आहे का. पण याच प्रकारचं असलेलं जे सेंटेन्स आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मधलं जर निगेटिव्ह असेल समजा उदाहरणार्थ डू नॉट वेस्ट टाइम. आता याचं चेंज द व्हॉइस करायचंय तर कशा पद्धतीने याचं चेंज द व्हॉइस होईल हे पहा. लेट नॉट बी व्हेरी गुड वेस्टेड. लेट द टाइम वाक्य जर असेल डू नॉट मेक नॉइज. ओके, कशा पद्धतीने होईल हे पहा. लेट नॉइज नॉट बी मेड. बरोबर आहे का. लक्ष देत आहे का. हे पहा सूत्र आहे लेट प्लस ऑब्जेक्ट हे लेस प्लस ऑब्जेक्ट त्यानंतर बी हे बी त्यानंतर V3 हे V3. म्हणजे इम्पेरेटिव्ह जे सेंटेन्स आहे त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करणं खूप सोपं आहे. फक्त त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते. ओके, ही तिन्ही जे सेंटेन्स आहेत हे सेंटेन्स तुम्हाला करायचे. आणि गोष्ट एक तुम्हाला इथे जाता जाता सांगतोय. जर समजा एखाद्याने सांगितलं चेंज द व्हॉइस चा चेंज द व्हॉइस करा असं जर सांगितलं तर कसं होणार सांगा. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. आलंय का लक्षामध्ये. ओके